ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतोय आणि आज आहे त्याचा 146वा भाग आणि अध्याय सुरू आहे आपला 18वा अध्याय. 18व्या अध्यायातले सुद्धा 42 श्लोक झाले होते आणि पुढचे काही श्लोक आज आपण बघणार आहोत. आणि हे करत करत आपण प्रत्येक श्लोकातला प्रत्येक त्याच्यातला शब्द त्याच्यातले अगदी अक्षरांची सुद्धा ओळख करून घेतो आहे. त्याच्यातलं तत्त्वज्ञान तर आहेच आहे, भगवंतांचे विचार आहेत, भगवंतांनी केलेला बोध आहे, अर्जुनाला केलेला बोध आहे. त्याचबरोबर आपण गीतेतलं वाङ्मयीन सौंदर्य आहे, व्याकरण आहे, इतर तज्ज्ञांची इतर विचारवंतांची त्याच्यावरची मतं आहेत, ज्ञानेश्वरीतले काही दृष्टांत आहेत, काही दाखले आहेत, काही विनोबांची गीताई आहे, काही इतर अगदी डॉक्टर राधाकृष्णन असतील, डॉक्टर वी कुलकर्णी असतील, डॉक्टर शंकर अभ्यंकर असतील, अशा अनेक विचारवंतांचे आणि त्याच जोडीला अगदी आपले तुकोबाराय आहेत, आमचे कबीरजी आहेत, आमचे आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, योगी अरविंद आहेत, अशा अनेकांच्या वचनांचा आधार घेत 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 आपला हा प्रवास सुरू आहे, आपली ही वाटचाल सुरू आहे. आणि आता अगदी आपण आता अखेरच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो आहे. कारण असं आहे की भगवद्गीता ही अशी विलक्षण म्हणजे नित्यनूतन त्रैलोक्य पावनी अशी गीता असल्यामुळे कुठल्याही विचारवंताला तिचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येतच नाही. किंवा असंही म्हणता येईल की गीता ही सर्वसमावेशक आहे. तुमचे कुठलेही विचार असोत त्याला गीतेमध्ये स्थान आहेच आहे. गीतेमध्ये कशाचंही खंडन केलेलं नाही आहे. गीता ही मंडन करणारी आहे पण खंडन करणारी नाही. कुठलाही मुद्दा म्हणजे कुठलंही वैचारिक भाष्य त्यांनी खोडून काढलेलं नाही आहे. उलट काही मतं प्रदर्शित केलेत आणि ती सर्वसमावेशक असल्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले असा तुम्हाला गीतेमध्ये तुमच्या आवडीचं निश्चितपणाने काहीतरी गवसेलच याची अगदी निश्चितपणाने खात्री आहे. त्यामुळे विचारवंतांना जितकी ती प्रिय आहे तितकीच सर्वसामान्य जनांनासुद्धा तितकीच ती प्रिय आहे. आणि म्हणूनच ह्या भगवद्गीतेचा अभ्यास आपण सखोल करतो आहोत. जवळजवळ आता 3.5 वर्ष झालीत आपण याचा अभ्यास करतो आहे आणि 146वा भाग आज आपण बघणार आहोत. मात्र तेव्हा मागच्या भागामध्ये म्हणजे 145व्या भागामध्ये बोलताना आपण प्रार्थनेचा थोडासा अर्थ समजून घेतला होता. कारण आता आपण अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे पहिल्या काही प्रार्थना झाल्या त्या पार्थाय प्रतिबोधिताम किंवा त्याच्यानंतरच्या काही प्रार्थना नंतर आता 9 अध्यायानंतर आपण भीष्म द्रोणतटा ही प्रार्थना म्हणतो आहे.
त्याचाही अर्थ समजून घेतला. पण शेवटी जी प्रार्थना म्हणतो आपण, भगवद्गीता म्हणून झाल्यानंतर किंवा त्याचं पठण झाल्यानंतर जी प्रार्थना म्हणतो, त्या प्रार्थनेचे सुद्धा आपण 2 भाग केले. ते शांताकारम ही प्रार्थना सर्व परिचित आहे, त्याचा अर्थ आपण मागच्या भागात समजून घेतला. आज त्याचाच पुढचा भाग काय आहे तर तो आधी मी म्हणते, कारण नंतर म्हणणारच आहे, आपलं संपूर्ण विवेचन झाल्यानंतर म्हणणारच आहे. पण आता आज आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत, म्हणून ती प्रार्थना म्हणते. त्याचा थोडासा अर्थ समजून घेऊ, अगदी सखोल नाही, पण थोडासा अर्थ. निदान म्हणताना आपण काय म्हणतो आहे ह्याच्याबद्दल याच्यावर जास्त आपल्याला विचारमंथन झालं किंवा तो अर्थ समजला तर म्हणण्यातली रुची वाढते, गोडी वाढते आणि मग जास्त उत्साह वाटतो. आणि म्हणून आपण ती प्रार्थना आधी म्हणूया, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि मग आपल्या नित्यक्रमानुसार पुढचे काही श्लोक बघूया. ती प्रार्थना अशी आहे. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. अशी प्रार्थना आहे. आता ह्या प्रार्थनेमध्ये आपण जसं शब्दशः बघतोय किंवा संधी सोडवून त्याचा संधीचा विग्रह करून प्रत्येक शब्द काय आहे आणि प्रत्येक शब्दाचं महात्म्य काय, तो शब्द तिथेच कसा आहे, त्याचा क्रम कसा आहे, हे सगळं आपण समजावून घेतो आहे. आता ह्या प्रार्थनेतलं मुख्य शब्द काय आहे, मुख्य वाक्य काय आहे, तस्मै देवाय नमः. आपण शेवटी म्हटलं ना, 3दा म्हटलं देवाय तस्मै नमः. त्याचा थोडा आपण हे करून घेऊया, अन्वय लावून घेऊया. तस्मै देवाय नमः. तस्मै म्हणजे तत्सर्वनामाची चतुर्थी आहे. तस्मै देवाय ही पण चतुर्थी आहे, देव शब्दाची चतुर्थी आहे. आणि नमः आपल्याला माहिती, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः असं आपण म्हणतो ना. म्हणजे नमः वापरायचं असेल तर चतुर्थी वापरायची, पण नमामि म्हणायचं असेल तर द्वितीया वापरायची. नमामि म्हणायचं असेल तर द्वितीया वापरायची, असा त्याचा एक नियम आहे किंवा असा एक त्याचा संकेत आहे. आता तस्मै देवाय नमः, त्या देवाला नमस्कार असो असं म्हटलं आहे. पण तो देव म्हणजे कुठला देव? देव तर अनेक आहेत, पण आपण कुणाची इथे ह्या प्रार्थनेमध्ये कुणाचं आराधना करतो आहे, कुणाला संबोधन करतो आहे, तर आता त्याचंच आपण विवरण बघणार आहोत. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. फार सुंदर आहे हो. एक वाटलंय छोटीशी 4 ओळीची प्रार्थना आहे, पण काय अर्थ सामावला आहे. यम, आता इथे द्वितीया, यत सर्वनामाची द्वितीया. यम, ज्या देवाला कोण कोण वंदन करते आणि कसं वंदन करते, दिव्यैस्तवैः, स्तवन करतायत, स्तुती सुमनांची माला त्याला अर्पण करतायत. पण ती स्तुती सुमनं, ती फुलं तरी कशी आहेत, दिव्य आहेत. साधी आपली इथे जाई जुई चाफा मोगरा अशी फुलं नाहीत. इथे दिव्यैस्तवैः काय करतायत, स्तुन्वन्ति, दिव्य अशा स्तुती सुमनानी त्याचं स्तवन करतायत, त्याची स्तुती करतायत. कुणाची? यम, ज्याची स्तुती करतायत असा तो देव. आता तो देव कसा आहे, कोण कोण स्तुती करते आधी बघूया बरं का. यम, ब्रह्मा, वरुण, इंद्र, रुद्र, मरुतः, हे सगळे देव. आता ह्यांचा तर तुम्हाला परिचय आहेच आहे. हे सगळे जे देव अतिशय दिव्य अशा स्तुतीसुमनानी, अशा शब्दांनी, अशा अमृतमय वाणीनी ज्याचं स्तवन करत आहे. स्तुन्वन्ति, स्तू धातू आहे, स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. आणि काय करतात आणि कोण आहेत, हे देव तर आहेत. हे सगळे देव ज्याचं स्तवन करत आहेत तो देव किती मोठा असेल. तस्मै देवाय नमः. आता तो देव कोणी बघूया ना आपण. वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः. सामगाः गायन्ति.
सामगाह, सामगायन करणारे ज्याचं गायन करतात. कसं, कोण कोण आहे आता, कशाने गायन करतात? वेदैही. वेद, वेद ही भगवंतांचीच निश्वसित आहे असं म्हटलं जातं. वेदवाङ्मय हे अपौरुषेय आहे. आणि नुसतेच वेद नाही तर त्याची षडंग आहेत. वेदै सांग, शब्द काय वापरला आहे? सांग म्हणजे अंगासहित. आता अंग म्हणजे काय? अंग म्हणजे त्याचे अवयव, त्याचे घटक, त्याचे भाग. कुठले भाग आहेत? तर वेदांचे 6 भाग आहेत. 6 भाग म्हणजे भाग नाही आहेत, त्याच्या अभ्यास करण्याच्या त्या पद्धती आहेत. वेद 4 आहेत हे तर आपल्याला माहिती आहे, पण वेदांची षडंग कुठली आहेत तेही आज आपण बघूया बरं का. या निमित्ताने, अर्थातच हे प्रार्थनेचं नुसतं निमित्त आहे, पण आपल्याला आणखीन ज्ञान मिळवायचं आहे एवढाच तर आपला हेतू आहे. मग आता वेदांची षडंग कुठली आहेत? वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्तियम सामगाः. षडंग बघूया. शिक्षा, कल्पो, व्याकरणम, निरुक्तम, छंदसा तथा ज्योतिषामयनं चैव वेदांगानी षडैव तु. आता परत एकदा हा श्लोक म्हणते. शिक्षा, कल्पो, व्याकरणम, निरुक्तम, छंदसा तथा ज्योतिषामयनं चैव वेदांगानी षडैव तु. शिक्षा, आता मी आधी गद्यात सांगते, आता हे आपण श्लोकात म्हटलं. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी 6 अंग आहेत वेदांची. 6 अंग आहेत. ह्याचा काय अर्थ काय आहे? आता वेदांचा अभ्यास करताना 6 अंगांनी अभ्यास खरं तर करायचा असतो. शिक्षा म्हणजे काय आहे? वर्णोच्चाराचं शास्त्र आहे. प्रत्येक वर्णाचा उच्चार कसा नेमका शास्त्र शुद्ध करायचा ह्याचं शिक्षण ह्या शिक्षा या अंगामध्ये दिलं जातं. म्हणजे शुद्ध उच्चारण कसं आहे? आता श आणि श मध्ये फरक आहे आपल्याला माहिती आहे ना. श आणि श फरक आहे, फ आणि फ फरक आहे. किंवा अनुस्वाराचे, अनुनासिकांचे उच्चार कसे, ङ कसा आहे, य कसा आहे, ण कसा आहे, हे सगळे उच्चार बरोबरच यायला पाहिजे आणि तरच त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे शिक्षा म्हणजे फोनेटिक्स ज्याला म्हणतात त्याला अतिशय महत्त्व आहे. दुसरं आहे कल्प. कल्प म्हणजे विधिविधान, काय करावं आणि काय करू नये असं ते कल्प आहे. आणि कल्प ही 4 प्रकारचे आहेत. म्हणजे श्रौतसूत्र वगैरे आपल्याला माहिती असेल. श्रौतसूत्र आहे, धर्मसूत्र आहे, गृह्यसूत्र आहे आणि शुल्बसूत्र आहेत. अशी 4 प्रकारची सूत्र म्हणजे विधिविधान आहे, काय करावं हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे कल्प. डूज अँड डोंट्स त्याच्यामध्ये सांगितले. तिसरं आहे व्याकरण. व्याकरण तर आपल्याला माहिती आहे, वैदिक साहित्यातली शब्दांची निर्मिती कशी झाली आहे. नेहमीच मी आता भगवद्गीतेत सुद्धा सांगते की ह्याच्यातला मूळ धातू कुठला आहे, परस्मै पद आहे का, आत्मनेपद आहे का, काय आहे का, प्रयोजक आहे, हे सगळं आपण थोडं किंवा ते विशेषण आहे का, भूधावी आहे का, कविधावी आहे का, त्वांत आहे, लेबंत, हे आपण थोडं बघतो. अगदी डिटेल नसलं तरी त्याचा थोडा अभ्यास करतो आहे. व्याकरणाची एकदा गोडी लागली ना की शब्दातली गंमत कळायला लागते. आणि म्हणून व्याकरण हे महत्त्वाचं अंग आहे. शिक्षा झालं, कल्प झालं आणि व्याकरण झालं. आता निरुक्त म्हणजे काय? निरुक्त व्युत्पत्तीशास्त्र आहे. निरुक्त म्हणजे व्युत्पत्ती, शब्दाची व्युत्पत्ती काय झाली, मूळ शब्द काय आहे असं तिथपर्यंत जाण्यासाठी. कारण काही शब्द आपल्याला दुर्बोध वाटतात, याचा अर्थच कळत नाही, पण जेव्हा त्याच्या उगमाकडे जातो आपण तेव्हा तो अर्थ उलगडायला लागतो आणि मग जो काही अवर्णनीय असा आनंद होतो ना. त्यामुळे निरुक्त हे अतिशय माझ्या आवडीचं अंग आहे. त्याची जी व्युत्पत्ती आहे ती जाणून घेणं हे निरुक्त आहे. छंद म्हणजे काय? वेदामध्ये आलेले विविध छंद आहेत. आपण 7 छंद तर पाहिलंच, आपण 13व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिलं, किंवा ह्या भगवद्गीतेमध्ये आपण अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद हे तर आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त बृहती आहे, जगती आहेत, असे अनेक छंद आहेत. अशा छंदाचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. आणि 6वं आहे ते ज्योतिष आहे. म्हणजे ग्रह, तारे, नक्षत्र, तिथी हे सगळं यज्ञ कर्म करताना आवश्यक आहे. वेदांचं काय
एखादा यज्ञ करायचा, यजुर्वेदातला एखादा यज्ञ करायचा आहे, माझ्या मनात आलं मी केला असं नसतं. ते सगळं त्याचं मुहूर्त बघावा लागतो, त्याचे ग्रह नक्षत्र ज्योतिष किंवा कुठलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक योग आहेत. आपण कपिलाषष्ठीचा योग आपल्याला माहिती आहे, नुसतं ऐकूनच बरं का, आपल्याला फार काही माहिती नसतं. पण आपण म्हणतो की अरे वा, तू आज खूप दिवसांनी भेटलास म्हणजे कपिलाषष्ठीचा योग आहे. इतका सोपा साधा नाही आहे बरं का कपिलाषष्ठीचा योगसुद्धा. हा योगसुद्धा 60 वर्षांनी एकदा येतो. म्हणजे बघा, भाद्रपद मास असेल, त्याच्यातला कृष्ण पक्ष असेल, मंगळवार असेल, रोहिणी नक्षत्र असेल, व्यतिपात असेल आणि षष्ठी ही तिथी असेल, तर तो कपिलाषष्ठीचा योग आहे. उगीच नाही आहे, इतका साधा नाही आहे. फार सुंदर ह्याचं सगळ्याचा अभ्यास केला आहे आमच्या पूर्वजांनी. आमचे पूर्वज, आमचे ऋषी हे साधे नव्हतेच मुळी. मी वेळोवेळी सांगते की हे शास्त्रज्ञ होते, हे संशोधक होते, हे वैज्ञानिक होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा शास्त्रशुद्ध अगदी रॅशनली अभ्यास केलेला आहे. बुद्धीला पटेल असा आणि अनेक निकषावर घासून, कसोटीवर तासून त्यांनी हा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ही 6 अंग आपण आत्ता फक्त इथे सांग शब्द आला आहे म्हणून आपण एवढं बघितलं. परत एकदा सांगते, शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष अशी 6 शास्त्र आहेत. त्याच्याबद्दल अगदी थोडं थोडं आत्ता बोलले मी. मग आता या वेदै सांग पद क्रम उपनिषदैही. आता पद आणि क्रम ह्या सुद्धा म्हणण्याच्या पद्धती आहेत. पद आणि क्रम म्हणजे हे वेद आपल्याकडे फक्त संथा पद्धतीने आलेले आहेत. तेव्हा काही मुद्रणकला नव्हती, छापून घेण्याचं हे नव्हतं. फक्त ऐकून शिष्यांचे परत त्यांचे प्रशिष्य तयार होत होत अशी ही परंपरा आलेली आहे. आणि मग हे करता करता ते मुखोद्गत व्हायचं. हे मुखोद्गत होताना म्हणण्याची सुद्धा काही विशिष्ट पद्धती आहे. त्याला पद क्रम किंवा आपण घनपाठी ब्राह्मण असं ऐकलं असेल. या प्रत्येक म्हणजे सगळेच सारखं म्हणत नाही, त्यांच्यासुद्धा काही पद्धती आहेत किंवा त्यांच्यासुद्धा काही ब्रांचेस आहेत, शाखा आहेत, त्यानुसार ते म्हणतात. आणि म्हणून वेद सांग पदक्रमोपनिषदैर. उपनिषद हे तर प्युअर नॉलेज आहे, शुद्ध ज्ञान म्हटलं तर उपनिषदामध्ये या सगळ्यांच्या माध्यमातनं गायंतियम सामगाः. 4 वेद जरी असले, म्हणजे ऋग्वेदामध्ये ऋचा आहे, यजुर्वेदामध्ये यजुस आहे. यजुस म्हणजे यज्ञ कर्म करताना म्हणण्याचे मंत्र. अथर्ववेदामध्ये काही इतर गोष्टी सांगितल्या आहेत किंवा काय म्हणतात ते ब्लॅक मॅजिक, कृष्ण यातू त्याच्यामध्ये आहे. आणि सामवेदामध्ये याच ऋचा कशा गायच्या, संगीताच्या तालामध्ये बसवून त्या गायलेल्या आहेत. आणि म्हणून सामगा गायंती, हे साम गायन करणारे गातात. कशाच्या साह्याने? वेद सांग पद क्रम उपनिषदैही गायंती, हे गातात. पहिल्या चरणामध्ये म्हटलं होतं स्तुन्वंती आणि आता म्हटलंय गायंती. पुढच्या 3ऱ्या चरणात म्हटले ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यै योगिनो. स्तवन झालं, गायन झालं, आता दर्शन. पश्यन्ति, त्याला पाहतात. कोण? योगी पुरुष. यै योगिनो, यम म्हणजे यै म्हणजे तो शब्द आहे यम, ज्याला पाहतात योगी. कुठे कधी पाहतात? ध्यानावस्थित तद्गतेन मनसा. ध्यानावस्थेमध्ये ते इतके तल्लीन होतात आणि त्याच्यामध्ये त्यांना साक्षात दर्शन होतं. कसं? मनसा, मनाने दर्शन होतं, या चर्मचक्षुनी नाही बरं का. असं दर्शन ज्या देवाचं होतं तो देव कसा आहे? यस्यांतन्न विदुःसुरासुरगणा. पण त्याचा अंतपारच लागत नाही. तो आहे कुठे? त्याचा आदी काय आहे, त्याचा अंत काय, हे नाहीच. तो अनंत आहे. हा अनंत आहे, ह्याचा पार कुणालाही लागत नाही. न विदुःसुरासुरगणा. न विदू म्हणजे जाणत नाहीत. कोण जाणत नाही? सुर आणि असुर गण त्याला जाणतच नाही. यस्य अंतं न विदू, त्याचा अंत पार लागत नाही, कोणी त्याला जाणत नाही. अशा देवाला माझा नमस्कार असो. यस्य अंतं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. किती सुंदर आहे बघा. आपण प्रार्थना नेहमी म्हणतो, पण जेव्हा अर्थ समजतो ना तेव्हा त्याच्यातली गोडी वाढते आणि तेव्हा तो घाईघाईने कसा तरी म्हटला जात नाही.
प्रत्येक शब्द मनावर ठसला पाहिजे. प्रत्येक शब्द उच्चारताच ते रूप आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. अशा भावनेने जर का प्रार्थना म्हटली तर त्याचा निश्चित सुपरिणाम निश्चितच दिसून येतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मागच्या वेळेस शांताकारम पाहिली, यावेळेस आपण यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतच शेवटी परत म्हणणारच आहोत. त्यामुळे आता परत म्हणत नाही आणि त्याच्यात आपल्या वेळही जायला नको, कारण आपल्याला पुढचे काही श्लोक घ्यायचे आहेत ना. आपले जरी गीता ही अखेरच्या टप्प्यात आली आहे तरी आत्ता आपला जो विषय चाललो आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण आपण पाहिलं ना, या सृष्टीमध्ये सगळी ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. ही प्रकृती आहे त्रिगुणात्मक आहे. इथे या सृष्टीमध्ये, या प्रकृतीमध्ये, या चराचरामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ज्याच्यामध्ये हे त्रिगुण नाही आहेत. किंवा चातुर्वर्ण्य पद्धतीबद्दल आपण बोलतो आहे, खरंच आहे. चातुर्वर्ण्य पद्धती नेमकी काय? न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तै यदेभिस्यात् त्रिभुर्गुणैः असं आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला. आणि मग आता हे चातुर्वर्ण्य काय आहेत? भगवंतांनी 4थ्या अध्यायात सुद्धा सांगितलं होतं, चातुर्वर्ण्य मया सृष्टम. पण कसे? गुणकर्म विभागशः. गुणकर्माच्या विभागानुसार मीच तयार केलेले आहेत. आता ह्या चातुर्वर्ण्य हा विवादाचा मुद्दा झालेला आहे. जरा काही चातुर्वर्ण्य, हिंदू, ब्राह्मण असे शब्द उच्चारले की लगेच लोक पेटून उठतात. तसं नाही आहे खरं. ही इतकी शास्त्रशुद्ध पद्धती भगवंतांनी बसवलेली आहे. त्याच्यातल्या ब्राह्मण वर्णाबद्दल आपण पाहिलं होतं मागच्या वेळी. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणांच परंतपो कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. ब्राह्मणांचं वैशिष्ट्य काय आहे? शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च. हे गुणसुद्धा कसे आहेत? सहजम, स्वभावजम. स्वभावत आहेत, ते मुद्दाम आणायचे नाही आहेत. काही गुण असतात ते जन्मजात असतात, काही असतात ते उत्पादित किंवा ॲक्वायर्ड असतात. बाय बर्थ काही असतात आणि काही नंतर आपण मिळवू शकतो. पण हे स्वाभाविक गुण आहेत आणि त्याचासुद्धा क्रम ठरलेला आहे. शम हा ब्राह्मणांचा पहिला गुण आहे. शम पाहिजेच. शम म्हणजे मनावर नियंत्रण पाहिजे, ताबा पाहिजे, संयमित वागणं पाहिजे, सीमित पाहिजे, मर्यादित पाहिजे. कुठल्या मर्यादा? काळाची मर्यादा आहे, वडीलधाऱ्या माणसांची मर्यादा आहे, समाजाची मर्यादा आहे. या सगळ्या मर्यादांनी जो युक्त आहे, जो हे सगळं पाळतो, ही बंधनं त्याला टोचणारी वाटत नाही, अवाजवी वाटत नाही, जो पाळतो तो खरा ब्राह्मण. त्यामुळे शमाला पहिलं महत्त्व आहे. किंवा मागच्या वेळेस मी म्हटलं होतं, शम हा मॅन्डेटरी आहे, पाहिजेच, मस्ट आहे. हा गुण ब्राह्मणामध्ये पाहिजेच. स्वैर, उच्छृंखल, मला वाटेल तसं स्वच्छंदपणाने मी कसंही वागेन, कोणतेही कपडे घालीन, काहीही शब्द उच्चारीन, नाही चालणार. हे चालणारच नाही आहे. आणि म्हणून शमाला पहिलं महत्त्व दिलं होतं. इथपर्यंत आपण मागच्या भागात पाहिलं होतं. मला वाटतं 42 श्लोक झाले होते. आता पुढे जायचं. आता आज आपण बघणार आहोत ते क्षत्रियांचे गुण. आणि क्षत्रियांचा पहिला मॅन्डेटरी गुण कुठला आहे? पहिला गुण कुठला आहे? शौर्यन. बाकी असतील किंवा नसतील, पण शौर्य हा गुण पाहिजेच. आता काय श्लोक आहे तो बघूया. शौर्यंते जो धृतिर्दाक्षै युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्चक्षात्रं कर्मस्वभावजम. फार सुंदर आहे. क्षत्रियांचं सगळं वर्णन ह्याच्यात आलेलं आहे. 7 गुण सांगितलेले आहेत. क्षत्रियांमध्ये 7 गुण पाहिजेतच. पण पाहिजेत हे खरी गोष्ट असली तरी कसे पाहिजेत बघा. आता आणखीन बघणार आहोत. शौर्य पाहिजे. क्षत्रियाकडे काय पाहिजे? तर शौर्य पाहिजे. शौर्य पाहिजेच. दुसरे एखादा गुण कमी जास्त असला तरी चालेल, पण शौर्य हा क्षत्रियांचा अतिशय आवश्यक असा गुण आहे. आता शौर्य म्हणजे काय आहे? शत्रूचा संहार करण्यामध्ये जो अतिशय बलवान आहे, वीर पुरुष आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा गुण आहे असं तिथे म्हटलेलं आहे. शौर्य म्हणजे पराक्रम. कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रतिकूलता असो त्याच्यावर जो मात करणारा आहे, त्याची इच्छा असणं, हे शौर्याचं खरं तर अधिष्ठान आहे. आता शूरवीरांच्या कथा तुम्हाला आणि मला काही कमी माहिती आहेत का? अनेक कथा आहेत. अहो, नुसते एक शिवाजी महाराज घेतले. शिवाजी महाराज तर
क्षत्रिय होतेच, शूर होतेच, पण एकटेच नव्हते. केवढी परंपरा आहे. अगदी त्यांचे मावळे साध्या साध्या घरातून आलेले, पण क्षत्रियत्व असं रोमरोमामध्ये भिनलेलं होतं. आमचं तानाजी मालुसरा, काय रोमांच उभे राहतात माझ्या अंगावर. गड आला पण सिंह गेला. काय प्राणपणाने लढला होता. कोणासाठी? राजांसाठी, महाराजांसाठी लढलेला तानाजी मालुसरा असेल, येसाजी कंक असेल, बाजी प्रभू देशपांडे असेल, नेताजी पालकर असतील. हो, किती क्षत्रियांची उदाहरणं. म्हणजे ही अलीकडची बरं का. याच्या पुढे पूर्वी तर आणखीन कितीतरी, अगदी राणा प्रताप आहे आमचे, अनेक आमच्या म्हणजे वीरपुरुष आमच्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. अशा पराक्रमांचं स्मरण आजही आपल्याला करायला पाहिजेच. म्हणजे किंवा त्याही पूर्वी अगदी अभिमन्यू असेल, चक्रव्यूहात अडकला होता, प्रतिकूल परिस्थिती होती, लहान वय होतं, कोवळं वय होतं, पण प्राणपणाने लढलेलं आहे. प्राणपणाने. शौर्य म्हणजे हे आहे. समुद्रगुप्त आहे, चंद्रगुप्त आहे, अभिमन्यू आहे, अर्जुन आहे, भीम आहे, किती नावं घ्यावीत. ही सगळी शौर्याची लक्षणं आहेत. आणि ह्या शौर्याचे पोवाडे आजही गायले जातात. म्हणजे बघा ना, शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. किंवा बाजी प्रभू देशपांड्यांचा पोवाडा मी अगदी ऐकलेला आहे. खरोखर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की त्यांनी कशी खिंड लढवली असेल. हे सगळ्या गोष्टी हे शौर्याचं लक्षण आहे. आणि क्षत्रियामध्ये हे शौर्य अगदी पाहिजेच पाहिजे. दुसरं लक्षण काय सांगितलं आहे आता. शौर्य तरी विशिष्ट प्रसंगाने व्यक्त होतं बरं का. आता लक्षात घेऊया, शौर्य विशिष्ट प्रसंगालाच व्यक्त होतं. काही उगीच एरवी काही सगळं शांत असताना शौर्य प्रगट करता येतच नाही. शौर्य फक्त हे समरांगणावर, लढाईमध्ये, युद्धभूमीवरच प्रगट करायचं. शत्रूच्या विरुद्ध लढताना, प्रतिपक्षाला संहार करतानाच हे शौर्य आपल्याला दाखवता येतं. म्हणजे क्षत्रियांना दाखवता येतं. ही खरी जरी गोष्ट असेल, पण युद्धाचा काळ नसेल तर शौर्य प्रगट कसं होणार. पण तरीसुद्धा दुसरं लक्षण सांगितलं, तेज. शौर्यं तेजो. लढाई असो नसो, युद्ध चालू असो नसो, तेज मात्र साध्या साध्या गोष्टीतनं प्रगट होतं. अगदी साध्या वागण्या, बोलण्या, चालण्यातनं किंवा दिसण्यातनं सुद्धा तेज प्रगट होतच होतं. क्षत्रिय हा तेजस्वी आहे. चालणं कसं आहे, रुबाबदार आहे. बोलणं कसं आहे, एकदम प्रभावी असं बोलणं असतं. त्यामुळे तेज आहे. शूरत्वाची कसोटी एरवी लागणार नाही, पण तेज मात्र वारंवार दिसून येतं. आणि म्हणूनच शौर्य फक्त रणांगणावर दाखवता येतं. म्हणून तर मागे भगवंत अर्जुनाला नव्हते का म्हणाले, आठवते का तुम्हाला, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम. अरे तुला हे युद्ध करायला मिळतं, हे तुझं भाग्य समज. त्या हे जणू काही स्वर्गाचं द्वार तुझ्यासाठी उघडलं आहे, इतकी तुला संधी मिळाली आहे. नाहीतर बघा ना, एखाद्याने अगदी शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण घेतलं, पण त्याच्या आयुष्यात युद्ध करण्याची संधीच मिळाली नाही, तर अर्जुनाला ही संधी मिळाली. हे त्याचं केवढं भाग्य. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अरे भाग्यवंत पुरुषांनाच असं युद्ध खेळायला मिळतं. तू लढ, युद्धाय युज्यस्व असा त्याला उपदेश केला आहे, असं त्याला खडसावून सांगितलेलं आहे. पण आता तेजाबद्दल बोलणारच बरं का. तेज हा गुण कसा आहे, स्वभावतःच प्रगट होणारा हा गुण आहे. स्वभावतःच प्रगट होणार आहे. तेज म्हणजे तेजस्विता आहे, चमक आहे. डोळ्यात चमक आहे, वाणीमध्ये चमक आहे, तुमच्या कांतीमध्ये चमक आहे, सगळीकडे ग्लो आहे. तो ग्लो जो आहे ना, प्रकाशणं, हा त्याचा अंगाचा. तेज आणि प्रकाश समानार्थीच शब्द आहेत ना, त्यामुळे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. आणि अशी व्यक्ती समाजात असेल तर आपोआप सगळ्यांचे डोळे त्याच्यावर खेळलेले राहतात. एखाद्या सभेमध्ये एखादी व्यक्ती अशी असेल तर सगळे लोक त्याच्याकडे बघतच राहतात. असं हा तेजाचं हे आहे. पण तेज प्रगट करावं लागत नाही बरं का. मुद्दाम पुढे करणं, मुद्दाम काहीतरी चार चौघामध्ये उठून दिसण्यासाठी प्रयत्न यांना करावे लागत नाही. तेज हा स्वाभाविक गुण आहे असंही म्हटलं की एकूणच त्यांचं वागणं, बोलणं, चालणं इतकं छान असतं की त्यांची उपस्थितीसुद्धा प्रभावी ठरत असते. म्हणजे हिऱ्याला काही सांगावं लागतं का, मी हिरा आहे बरं का,
माझ्या तेजाकडे बघा असं सांगावं लागतं का? कस्तुरीला काही सांगावं लागतं की माझ्याकडे सुगंध आहे बरं का, बघा हा तुम्हाला येतोय का, असं नाही सांग. कस्तुरी ही न शपथेनं विभाव्यते असं म्हटलेलं आहे. कस्तुरीचा सुगंध सांगावा लागत नाही, हिऱ्याचं तेज प्रगट करण्यासाठी जाहिरात करावी लागत नाही. त्यामुळे आमच्या कबीरजींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, रहीमन हिरा कब कहे, रहीमन हिरा कब कहे लाख हमारो मोल. रहीमनी म्हटले, कबीरांचा नाही आहे, रहीमचा हा दोहा आहे. रहीमन हिरा कब कहे लाख हमारो मोल, माझं मोल लाखो रुपयाचं आहे असं हिरा सांगत नाही. तसाच हा तेजस्वी पुरुष आहे. आणि तेजस्वी पुरुषांची खूप लक्षणं आपण पाहिलीत. म्हणजे विजापूरला आदिलशहाच्या दरबारात जेव्हा शिवराय गेले होते तेव्हासुद्धा त्यांनी तो मुजरा करायला नकार दिलेला आहे. वय लहान होतं बरं का, वय लहान होतं, पण तरीसुद्धा तेज होतं ना. त्यामुळे ते म्हणाले मी ह्यांना मुजरा करणार नाही, हे तेजाची कसोटी आहे. किंवा औरंगजेबासारख्या क्रूर अशा मोगल सरदारापुढे सुद्धा त्यांनी आग्र्याच्या भर दरबारात आपली ही तेजस्विता प्रगट केली होती. किती तेजाच्या तर किती गोष्टी सांगता येतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, पारतंत्र्याच्या काळामध्ये किती हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. आमचे राजगुरू आहेत, भगतसिंग आहेत, यांनी तर फाशीवर जाता जाता सुद्धा वंदे मातरम वंदे मातरम ही तर आपल्याला परिचित उदाहरणं आहेत. पण आपल्याला परिचित नसलेली पश्चिम बंगालमधली अनेक वीर आहेत. म्हणजे खुदिराम बोस आहे, प्रफुल्लचंद्र चाकी आहेत, आमचा बारिंद्र घोष आहे, अरविंदांचा भाऊ, असे अनेक योद्धे आहेत, सुशील कुमार सेन आहेत. या सगळ्यांनी प्राणपणाने आपल्या मायभूमीसाठी, मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले. किंवा आमचा नंदुरबारचा शिरीष कुमार आहे, पोलिसांनी गोळ्या मारल्या पण तरी तोंडातून वंदे मातरम हा घोष थांबला नाही. हे आहे तेज. 15-16 वर्षाचा मुलगा, काय तेज आहे हे, क्षत्रियाचं तेज आहे. मग त्यांची जात कुठलीही असो, पण हा जो क्षत्रियांचा गुण आहे तो त्यांच्या रोमरोमामध्ये भिनला होता. त्यामुळे शौर्य आहे, तेज आहे. धृती हा तर माझ्या आवडीचा शब्द आहे, तुम्हाला आता माहितीच झाले. धृती म्हणजे नेमकं काय? धृती म्हणजे धैर्य आहे. म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थिती असू देत, न डगमगता हटून तटून उभं राहणं हीच धृती आहे. म्हणजे दत्ताजी शिंद्यांचं उदाहरण मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की त्या रणांगणामध्ये अगदी ते खाली कोसळले, त्यांच्या अगदी मर्मी आघात झाला, कोसळले. तेव्हा शत्रूंनी त्याला विचारलं, क्यों पटेल, लढेंगे क्या? तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले, हां हां बचेंगे तो और भी लढेंगे म्हणाले होते ना. हे तेज आहे. अंगात शक्ती नव्हती, त्राण गेलेलं होतं, अगदी मर्मस्थानी घाव बसलेला होता, पण तरीसुद्धा म्हणाले नाहीत की मी हरलो, मला वाचवा, मी लाचार आहे, असं काही नाही. बचेंगे तो और भी लढेंगे असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचं धैर्य बलवान आहे, धृती अतिशय प्रबळ आहे. त्या असे लोक कधीही पराभवाने किंवा मावळत नाहीत, किंवा अगदी मृत्यू समोर दिसला तरी त्यांचं तेज कधीही झाकोळत नाही असंही म्हटलेलं आहे. या धृती आणि शौर्य आणि तेज एकत्र आले तर मग काय विचारतं, मग पराक्रम निश्चित आहे. धृती नसेल तर मात्र तेज मलूल होऊ शकतं. आणि म्हणून हे तिन्ही गुण क्रमाने आहेत, शौर्यं तेजो धृती. आता चौथा गुण बघूया, दाक्ष्य. क्षला य आहे बरं का, दाक्ष्य. जसं शूरतापासून शौर्य झालं आहे, तसं दक्षता आणि दाक्ष्य समानार्थी शब्द आहेत. हे दोन्ही भाववाचक नाम आहेत, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहेत, पण ते दाक्ष्य म्हणजे दक्षता, म्हणजे सावधपणा, सजगपणा पाहिजे, सावधपणा. प्रत्येक कर्मामध्ये तुम्ही सावध, प्रपंचामध्येही सावधपणा आवश्यक आहे आणि परमार्थात तर सावधपणा आवश्यक आहेच. आणि क्षत्रियाला तर सावध राहायलाच पाहिजे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे सावध, दक्षता, पोलिसांना सुद्धा दक्ष राहावं लागतं ना. सगळ्यांनाच, ह्या क्षत्रियांना दक्ष राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांचं आत्ता तेज पाहिलं, संभाजी महाराजांकडे तेज काही कमी होतं का? अगदी शिवाजी महाराजांचे पुत्र शोभावेत असेच संभाजी महाराज होते, पण त्यांच्याकडे दक्षता थोडी दक्षता कमी पडली. आणि त्यामुळेच त्या संगमेश्वरसारख्या गढीचं, किल्ल्याचं संरक्षण नसलेल्या भागामध्ये
मोगलांनी त्यांना पकडलं आणि त्यांचे अक्षरशः हाल हाल केले. दक्षतेचा अभाव. खरं त्यांच्याकडे शौर्य होतं, तेज होतं, धृती होती, पण दाक्ष नव्हतं. दक्षता नसेल तर बाकीच्या 3 गुणाचं, कारण शत्रू कधी बेसावतपणाने गाफील तुम्ही असताना हल्ला करूच शकतो. हे किंवा अगदी प्रतापराव गुजरांचं उदाहरण आहे. बहलोल खानावर त्यांनी स्वारी केली तेव्हा शिवरायांनी या प्रतापराव गुजरांची कान उघाडणी केली होती की तुम्ही असं करायला नको होतं. पण हे त्यांना अतिशय टोचलं आणि बहलोल खानाने जेव्हा पुन्हा तयारीनिशी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा हे प्रतापराव गुजर केवळ बरोबर 6 सैनिक घेऊन 6 मावळे घेऊन लढले होते आणि तिथे त्यांचा पराभव तर झालाच, पण हे 7ही वीर मृत्युमुखी पडले. 7ही वीर. प्रतापराव गुजर शौर्य होतं, तेज होतं, धृती होती, पण दक्षता नव्हती. बेसावतपणाने त्यांनी 7 जणांनी लढले आणि म्हणून तर आपल्याला ते गीत माहिती आहे, स्फूर्तिगीत आहे. वेडात मराठे वीर दौडले 7. वेड होतं, हे वेड होतं, पण वेडाला सुद्धा दक्षता पाहिजे ना, ती त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे दक्षता नसेल तर ह्या 3ही गुणांचं काहीही चालत नाही असंही आहे. त्यामुळे प्रतापरावांकडे तेज होतं, साहस होतं, सगळं होतं, पण दाक्ष नव्हतं, दक्षता नव्हती. दक्षता गुण हा अतिशय महत्त्वाचा आहेच. आणि म्हणून शौर्य तेजो धृतिर्दाक्षे. आता पुढचा गुण फारच महत्त्वाचा आहे. युद्धे चाप्य पलायनम. युद्धेच अपि, संधी सोडवूया आधी आपण. युद्धेच अपि अपलायनम. युद्धातून पळून न जाणे किंवा शत्रूला पाठ न दाखवणे महत्त्वाचा गुण आहे क्षत्रियांचा. शत्रूला कधीही पाठ दाखवायची नाही. त्यामुळे ह्या शत्रूला खरा क्षत्रिय कधीही रणांगणातनं माघार घेत नाही. आमचे सीमेवरचे जवानसुद्धा म्हणतात, या तो तिरंगा फहराते आएंगे या तो तिरंगे में लपेट कर आएंगे. तिरंगा आम्ही फडकवत येऊ, नाही तर तिरंग्यात गुंडाळून म्हणजे आमचं शव येईल, पण आम्ही हार पत्करून कधीही येणार नाही. ही अपलायनम आहे. त्यामुळे हा अपलायनम खरंच आहे, अपलायनम. आणि जीवाच्या भीतीने, भीरूपणाने असं तर कधीच युद्धातून पळून जायचं नसतं. हा क्षत्रियांचा 5वा गुण आहे. ज्याचा धीर सुटतो तो सैनिक युद्धातून पळून येतो, पण तो खरा क्षत्रियच नाही आहे. त्यामुळे हे अपमानाचं लक्षण मानलं जातं. पाठीवर एखाद्या क्षत्रियाला कपाळावर वार आहेत, इथे समोर छातीवर वार आहेत, हे अतिशय त्याचं भूषणास्पद वाटतं. पण ज्याच्या पाठीवर वार आहे ते अपमानास्पद आहे. पाठीवर वार असणं हे अपमानाचं चिन्ह असं म्हटलेलं आहे. हे युद्धेचं अपलायनम असंही म्हटलेलं आहे. आणि पुढचं आहे 6वं लक्षण आहे दानम. क्षत्रिय हा उदार मनोवृत्तीचा असतो, उदात्त असतो. त्यामुळे तो जेवढा भाग जिंकून घेतो, जेवढं काही वैभव त्याला मिळतं ते सगळं लुटून देतो. खरा राजा असतो ना, तो आपल्या तिजोरीतलं धन कधी वाढवायची मागे लागत नाही. तो प्रजेसाठी खर्च करतो, प्रजाहित दक्ष असतो. आणि खरंच पूर्वीचे राजे इतके दानशूर होते की एखादा कवी, एखादा चित्रकार, एखादा गायक, कुणीही त्यांच्याकडे कलाकार, शिल्पकार असं कुणीही आलं तर त्याला भरभरून दान देणं ही राजांची मनोवृत्ती होती. आणि खरंच आहे, नाही तर प्रजेला आश्रय तरी कोण आहे? प्रजेला आश्रय असतो तो राजाचाच आश्रय असतो. आणि राजाने भरपूर दान करणं किंवा सत्पात्री दान देणं किंवा योग्य व्यक्तीची कदर करणं, त्याच्या कलागुणांची कदर करणं हे दानाचं लक्षण आहे असंही म्हणता येईल. त्यामुळे दान हा गुण त्याचा अभिव्यक्त होतो. आणि खरंच आहे, क्षत्रियाच्या ठिकाणी असलेल्या या गुणामुळे गुणी माणसाच्या गुणांची कदर होते किंवा त्याचे श्रम कारणी लागतात असंही म्हणता येत. किंवा त्याच्यामुळेच प्रजेचं जीवन सुखावं होते. प्रजा सुखी तर राजा सुखी. यथा राजा तथा प्रजा असं जरी म्हटलं असलं तरी प्रजा आनंदात असेल तरच राजा आनंदात राहणार. त्यामुळे राजाने भरपूर दानधर्म करावा. क्षत्रियाने आपलं वैभव नुसतं तिजोरीत साठवून ठेवू नये असंही म्हणता येईल. आणि खरंच आहे, जो शूर आहे, तेजस्वी आहे, धैर्यवान आहे,
तो कधीकधी तापटही असतो, संतापीही असू शकतो, पण तरीसुद्धा तो उदार असतो. माणुसकीला शोभा देणारे असे सद्गुण या औदार्याच्या आश्रयानेच राहत असतात. त्यामुळे हे बघा, किती 6 गुण आपण पाहिले: शौर्यं तेजो धृतिर्दाक्षै युद्धे चाप्यपलायनम दानम. आता हे जरी असलं तरी आता शेवटचा गुण काय आहे? ईश्वर भावश्च. ईश्वर दीर्घ म्हणायचं बरं का, म्हणताना सुद्धा दानमीश्वर भावश्च. ईश्वर भाव म्हणजे काय आहे? तर आता तुम्हाला वाटेल ईश्वर भाव म्हणजे भक्तिभाव. नाही नाही, क्षत्रियाने काही नुसती देवाची भक्ती करत बसायचं नाही, मग काय होईल राज्याचं? तसा तो भक्तिभाव इथे नाही आहे. थोड्या प्रमाणात तोही अभिप्रेत आहे, पण इथला अर्थ फार वेगळा आहे. ईश्वर भाव. ईश्वर कुठे आहे? माझ्यामध्येच आहे. ही ज्याची भावना आहे, ही ज्याची धारणा आहे, तो खरा क्षत्रिय. आणि ईश्वर माझ्यात आहे आणि मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे. काही ठिकाणी हा नेतृत्व गुण आवश्यक असतो. क्षत्रियाने नेहमी असंतुष्टच राहायला पाहिजे आणि क्षत्रियाने इतरांवर आपली हुकूमत गाजवायलाच पाहिजे. मी सांगतो ना म्हणून असं करा, मी सांगतो तेव्हा शत्रूवर हल्ला करा, मी सांगतो तेव्हा थांबा. या सगळ्या गोष्टी क्षत्रियाच्यामध्ये स्वाभाविक आहेत. ईश्वर भाव, किंवा आता अगदी सोप्या भाषेत सांगू का, तुम्हाला समजेल अशा लीडरशिपचे गुण असायला लागतात. ईश्वर भाव म्हणजे लीडरशिप, नेतृत्वाचे गुण ते असायलाच पाहिजे. जो सत्ताधारी असतो ना, त्याने अधिकार गाजवायलाच पाहिजे. नाही तर बरं मग तुम्ही असं म्हणताय का, बरं असं करू, तसं म्हणताय का, असं नाही चालणार. असं चालणारच नाही क्षत्रियाच्या बाबतीत. मग काय पाहिजे त्याच्याकडे? ईश्वर भाव, लीडरशिप पाहिजे, नेतृत्व गुण पाहिजे, अधिकार वृत्ती पाहिजे. मी सांगतो ना, चला. जसं शेलार मामाने सांगितलं होतं सिंहगडवर, मागचे दोर कापून टाकलेत, आता चला लढायचंच आहे आपल्याला. हा नेतृत्व गुण आहे. ह्या तेव्हा त्यांना दया आली नाही की चला बिचारे मग मावळे ह्याच्यामध्ये धारा तीर्थी पडतील, असं काही वाटलं नाही. मी सांगतोय ना, लढायचं म्हणजे लढायचंच, उदयभानूवर हल्ला करायचाच आहे. इतका तो नेतृत्व गुण आहे, इतकी ती लीडरशिप आहे. आणि आपल्या अधिकाराची ज्याला योग्य जाणीव असते ना, तो हा ईश्वर भाव निश्चितपणाने प्रगट करतोच. आणि खरं सांगू का, ईश्वर भाव हा स्वाभिमानाचाच एक प्रकार आहे. स्वाभिमानच आहे त्याच्यामध्ये, एक प्रसन्न असा तो आविष्कार आहे. अहो एवढंच कशाला, हे क्षत्रियांचे जरी गुण असले तरी माऊली, आणि कधीकधी हा गुण सांगावाही लागतो. माऊली इतके मवाळ शब्द, इतक्या मृदू कोमल शब्दात बोलणारी माऊलीनी सुद्धा एकदा म्हटलं आहे ना, म्हणजे कधीकधी असेही म्हणतात की माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अमृताला सुद्धा पैजेवर जिंकेल अशी माझी मराठीची बोली आहे. हा सुद्धा ईश्वर भावच आहे ना. म्हणजे माझ्या मराठीचा इतका अभिमान आहे, किंवा माझ्यातला जो अधिकार आहे, किंवा मी हे दाखवीनच, बोली अरूपाचे बोली दाखवीन, मी दाखवीन हे तुम्हाला. हे बोलण्याचा हा विषय नसला तरी माझ्या वाणीतून मी हे नक्कीच प्रगट करीन असंही म्हटलेलं आहे. अशा ज्या अधिकारवाणी मधून प्रगट करावी लागते, आणि हे क्षत्रियाचं वैशिष्ट्य आहे. किंवा चिंतामण, अगदी आपल्याला माहिती आहे, चिंतामण राव वैद्य यांचं उदाहरण सांगतात. ते एका मोठ्या परीक्षेचा निकाल लागला होता आणि ते आगगाडीतनं प्रवास करत होते, आणि काही 5-6 तरुण या निकालाविषयी चर्चा करत होते. तेव्हा चिंतामणराव देशमुखांनी विचारलं की दुसरा कोण आला? ते म्हणाले, का हो, तुम्हाला दुसऱ्या नंबरची काय उत्सुकता आहे? पहिला नंबर कोण आला हे तुम्ही नाही विचारलं? ते म्हणाले, मला माहितीच आहे, मीच पहिला आलो आहे. इतकी खात्री होती, इतका विश्वास होता, इतकी धारणा होती की पहिला नंबर माझाच आहे, दुसरा कोणाचा आला एवढेच मला उत्सुकता आहे. हा गर्व नाही बरं का, हा गर्व नाही आहे, किंवा हा त्याची मस्ती नाही आहे, हा आवश्यकच आहे. हा जिथे सार्थ अभिमान आहे तिथं हा ईश्वर भाव असायलाच पाहिजे असंही म्हणतात, जो लोकमान्य टिळकांमध्ये होता. म्हणजे असे ही जी धृती आहे, जो हा ईश्वर भाव आहे तो आणि त्याच्या जोडीला ईश्वराचं अस्तित्व मान्य असणं, त्याच्यावर निष्ठा असणं, ईश्वरी सामर्थ्याची ओळख असणं, हाही अर्थ ईश्वर भावामध्ये आहेच.
पण प्रामुख्याने ईश्वर भाव म्हणजे हम करे सो कायदा, चांगल्या अर्थाने इथे कुठे गुंडगिरी नाही आहे. मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे, हे कधीतरी कुणीतरी सांगावं लागतं आणि हे राजाने क्षत्रियाने सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे हे गुण कसे, क्षात्रं कर्म स्वभावजम. पाहिले आता आपण हे 6-7 गुण पाहिले. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षै युद्धे च अपलायनम दानम आणि ईश्वर भाव, असे 7 गुण आपण पाहिले. हे क्षत्रियाचे गुण आहेत. किंवा इथे हा गर्विष्ठपणा नाही आहे बरं का. जरी हे गुण असले तरी योग्य व्यक्तीपुढे झुकायलाच पाहिजे. सैन्याला तुम्ही आदेश द्यायलाच पाहिजे, पण जेव्हा सरदारांनी सैन्याला आदेश द्यायला पाहिजे, पण राजापुढे झुकायला पाहिजे. आमच्या शिवराय एवढे शूर, एवढे मावळे होते त्यांच्याकडे, पण तरीसुद्धा समर्थांपुढे, तुकाराम महाराजांपुढे ते नतमस्तक व्हायचे ना. किंवा ते म्हणाले होते हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. तेव्हा मात्र हा ईश्वरी भाव बाजूला ठेवून नम्र विनीत भावाने शरण जायला लागतं. पण कुठे तो अधिकार भाव आहे आणि कुठे नाही, हे सगळे ह्याचं तारतम्य बाळगणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आता क्षत्रियांचं आपण पाहिलं. आता पुढचं बघूया. कारण चातुर्वर्ण्य पाहिलं ना, ब्राह्मण झाला, क्षत्रिय झाला. आता तिसरं आहे कृषी गौरश्य वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. एक श्लोक म्हणजे हिरा आहे. काय श्लोक आहे बघा. 3 श्लोकामध्ये 4 वर्ण सांगून झाले. 3 श्लोकामध्ये 4 वर्ण सांगून झाले. आता काय आहे, वैश्यांचं कर्म काय आहे, इथे सुद्धा क्रम बघा बरं का. कृषी, गौरक्ष आणि वाणिज्यम. वैश्य म्हणजे व्यापारी. पहिलं काय आहे कर्तव्य, कृषी, शेती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती महत्त्वाची. पूर्वी असं म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. शेतीला उत्तम, कारण शेतकरी हा राजा आहे, त्याची ती काळी आई आहे आणि त्याला कोणावर तो बांधील नाही आहे. त्यामुळे ही कृषी अतिशय महत्त्वाची आहे. शेती, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वाभाविक कर्म आहेत असं म्हटले झाले. आता बघा, कृषी करणं, शेतकरी हा अतिशय स्वाभिमानी आहे. स्वतःच्या बळावर या काळ्या मातीतून अक्षरशः सोनं पिकवू शकतो, सोनं इतकं. त्यामुळे ही शेतकऱ्याची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. बाकीच्याने एखाद्याने एखादं काम केलं नाही तरी ठीक आहे, पण शेतकऱ्यांनी जर का उत्पन्न घेतलं नाही, शेतीतून पिकं काढली नाहीत, तर संपूर्ण राज्याची काय अवस्था होईल हेही बघायलाच हवं. या सगळ्या कृषी आहे. म्हणजे पहिला गुण आहे तो कृषी आहे. दुसरं आहे ते गोरक्ष, गोपालन, गायींचं. आता हा विषय आणखीन वेगळा आहे, पण त्याच्याबद्दल आता मी जास्त बोलत नाही. पण देशी गायींचं पालन करणं आणि एक देशी गाय एका शेतकऱ्याकडे असेल तर एक 5-6 जणांचं कुटुंब अगदी वर्षभर आरामात, म्हणजे आनंदात, सुखासमाधानात, आरोग्यामध्ये नांदू शकतं. गौरक्ष, वैश्याचं हे कर्तव्यचे गोरक्षण करणं. आणि गोरक्षण आणि गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायांना म्हणायचे, राजा दिलीप आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत की गायीसाठी प्राण देणारे असे हे आहेत. त्यामुळे गोरक्षण हाही महत्त्वाचा त्याच्यामधला भाग आहे. आणि तिसरं आहे वाणिज्य. वाणिज्य म्हणजे ज्याला आपण कॉमर्स म्हणतो. इथे काय आहे, क्रय आणि विक्रय. क्रय म्हणजे विकणे, नाही, क्रय म्हणजे खरेदी करणे आणि विक्रय म्हणजे विकणे. काही माल खरेदी करायचा आणि तो थोडा नफा घेऊन, काही मार्जिन ठेवून अधिक भावाने विकायचा. हे वैश्याचं, व्यापाऱ्याचं कर्तव्य आहे आणि त्याचे हे स्वाभाविक कर्म आहे. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की गुजराती लोक हे व्यापारी आहेत, वृत्तीनेच ते व्यापारी असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत नफा दिसतो आणि योग्य नफा घ्यायला सुद्धा हरकत नाही, कारण त्यांचं त्याच्यामध्ये कष्ट आहेत, त्यांचे त्याच्यामध्ये कुशलता आहे, कौशल्य आहे, किंवा त्यांची बुद्धी ते लावतात.
त्यामुळे ते योग्यच आहे. वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम, त्यामुळे स्वभावत हे त्यांचं कर्म आहे. असा हा वैश्याचं कर्म आहे. आणि ह्या त्रिवर्गाचे, आता ब्राह्मण पाहिलं, क्षत्रिय पाहिलं आणि वैश्य पाहिलं, या तिघांची त्रिवर्गाची सेवा करणं, परिचर्या करणं. परिचर्या फार सुंदर शब्द आहे. परिचर्या म्हणजे सेवा. त्याच्यावरनंच शब्द आले परिचारक किंवा परिचारिका, सेवा करणारी. सेवा शुश्रूषा आणखीन एक वेगळा शब्द आहे. असं करणारी ती नर्स किंवा सिस्टर ज्याला म्हणतो आपण ते. आता हे शूद्र कसे आहेत? परिचर्यात्मक कर्म. शूद्र शब्द आहे, क्षुद्र नाही बरं का, शूद्र शब्द आहे. तर हा कसा आहे? या सगळ्यांची सेवा करणं. आणि सेवा म्हणजे नुसतं काही झाडणं किंवा नुसतं पाय चेपणं ही सेवा नाही बरं का. म्हणजे सर्व्हिस ज्याला म्हणतो, किंवा आता कुरिअर ही सर्व्हिस आहे, किंवा पार्लर ही सर्व्हिस आहे. सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे काम आहे त्यांचं. परिचर्या म्हणजे वाईट नाही, ही कुठलीही वाईट किंवा ते मोठे आणि हे लहान असं नाही आहे. मागच्या वेळेससुद्धा आपण बोलताना बोललो होतो की ब्राह्मण हे मस्तक आहे, क्षत्रिय हे खांदे किंवा बाहू आहेत, वैश्य ह्या मांड्या आहेत, आणि पाय हे समाज पुरुषाचे शूद्र आहेत. शूद्र म्हणजे पाय आहेत असं त्याचं वर्णन केलं होतं. पण नुसतं डोकं असून चालेल का? नुसते पाय चालतील का? संपूर्ण हे शरीर हवंच ना. तशीच ही चातुर्वर्ण्य पद्धती या समाजासाठी अतिशय आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा म्हणतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे भगवंतानीच निर्माण केले. कारण आता थोडंसं त्याच्या आणखीन खोलात जाऊया आणि मग परत पुढच्या श्लोकाकडे वळूया. असं म्हणता येईल की समाजामध्ये विविध प्रकारची लोकं आहेत. सगळीच सारखी आहेत का? आणि सगळी सारखी असती तर काय मजा असते. समजा सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण येणार? असं चालणारच नाही. ही विविधता आहे, रुची वैचित्र्य आहे, म्हणून तर ही सगळी गंमत आहे. आणि मग बरं हे जाऊ दे, हे समाजाचं तर जाऊ दे, आपल्या कुटुंबातली तरी कुठे माणसं सगळी सारखी आहेत? किंवा बघा, आता एक थोडंसं छोटंसं उदाहरण देते की चातुर्वर्ण्य पद्धती किती आवश्यक आहे. आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या आवडीचं आणि योग्यतेचं क्षमतेचं काम मिळालं आणि त्यांनी ते उत्तम प्रकाराने केलं तर काय सगळीकडे शांतता आणि आनंदी आनंद नांदेल. साधं आपण कुटुंबाचं उदाहरण घेऊया बरं का. कुटुंबामध्ये एखादं मोठं कुटुंब आहे आणि त्या घरात एखादं कार्य आहे. म्हणजे त्या घरात बऱ्याच वयोगटातली लोक आहेत. आजी आजोबा आहेत, पणजी पणजोबा आहेत, म्हणजे कर्ता पुरुष आहे, गृहिणी आहेत, तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत. हे सगळं घर भरलेलं आहे, गोकुळ भरलेलं आहे. आणि एखादं समजा कार्य आहे. तर आपण काय करतो आपल्या घरातसुद्धा, अगदी माझ्या घरातसुद्धा आपण काय करतो की आजी असेल तिला आपण कुठली कामं देतो की वाती करण्याचं किंवा काही बसल्या बसल्या भाजी निवडण्याचं असं काम आपण आजीला देतो. जी करती गृहिणी आहे ती प्रत्यक्ष स्वयंपाकाचं काम करते. एखादा तरुण मुलगा आहे त्याला आपण सांगतो की जा रे ते हे विसरले ते घेऊन ये पटकन सायकलवरनं. म्हणजे ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसारच सांगतो की नाही. का आपण आजीला सांगणार आहोत की तू जा सायकलवरनं हे घेऊन ये आणि त्या मुलाला वाती वळायला बसवलं तर जमेल का? अहो नाहीच जमणार. ही ज्याची त्याची कामं ज्याला त्यालाच सांगायची असतात. म्हणजे जसं आपलं हे घर आहे, छोटंसं कुटुंब आहे, मग समाज तरी काय आहे? समाज हा आपला परिवार आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांची त्यांची कामं देणं हेच तर समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणण्याचं एक उत्तम असं लक्षण आहे खरं म्हटलं तर. म्हणजे हे चातुर्वर्ण्य हे दोषास्पद नाही, हे आवश्यक असं कर्म आहे. आणि ह्या चातुर्वर्ण्यामुळेच ही शांतता. आणि ज्याला जे आवश्यक, क्षत्रिय बघा ना, 2 भाऊ आहेत समजा, अगदी सख्खे भाऊ असले तरी समजा एक शेतकरी असू शकतो आणि एक लढाईवर जाऊ शकतो. एक लढाईवर गेलेला जवान आहे आणि एक किसान आहे. पण ह्याची जर का अदलाबदली केली तर चालेल का? शेतकरी जर का
सीमेवर लढण्यासाठी गेला आणि जवानाला जर शेती करायला सांगितली तर नाही चालणार. अहो, त्याची त्याची कर्मच वेगळी आहेत, त्यांचा स्वभावच वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार कर्म दिलं तर प्रत्येकजण आपापलं कर्म अतिशय मनापासनं, अतिशय आनंदाने, अतिशय कमी श्रमामध्ये पण योग्य पद्धतीने करेल हे तर निश्चितच आहे. आणि म्हणून आता पुढचा श्लोक भगवंत काय सांगतात, अगदी सगळ्याचं सार आहे बरं का. सगळ्या आत्तापर्यंत आपण जे 4-5 श्लोक पाहिले त्या सगळ्याचं सार पुढच्या 45व्या श्लोकामध्ये येतं आहे. तो श्लोक काय तेही बघूया. स्वे स्वे कर्मण्य निरतस स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धी यथा विंदती तच्छृणु. काय म्हटलंय? स्वे स्वे, स्व नाऊन आहे, स्व नाम आहे, त्याची स्वे स्वे ही सप्तमी आहे. स्वे स्वे कर्मणी, कर्मणी ही पण सप्तमी आहे. स्वतःच्या कर्मामध्ये, कर्मात अभिरतः, जो अभिरत असतो. कुठलंही कर्म केलं ना, आता थोडक्यात त्याचा अर्थ बघूया. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धी यथा विंदती तच्छृणु. भगवंत आता सांगतात तच्छृणु, तुला ते सांगतोय. ही सिद्धी मिळते तरी कशी? सिद्धी म्हणजे इथे अष्टसिद्धी नाही आहेत बरं का. सिद्धी म्हणजे तो साक्षात्कार आहे, ती मोक्षप्राप्ती, ती सायुज्यता मिळते तरी कशी? तर एवढंच करायचं आहे. स्वे स्वे कर्मणी अभिरतः. अभिरत म्हणजे काय? रत आम्हाला माहिती आहे, रत म्हणजे गढून गेलेला, मग्न झालेला, तल्लीन झालेला. अभिरत म्हणजे काय? बघा ना, कुठल्याही कर्मामध्ये कर्म करताना 2 प्रकार असू शकतात. लक्षात घ्या, थोडासा वेगळं बोलते. 2 प्रकार असू शकतात कर्मामध्ये. एक तर आसक्ती असू शकते किंवा अभिरती असू शकते. 2 प्रकारे कर्मामध्ये. आसक्ती, मी छानच करतो हे कर्म, माझ्यासारखं हे कर्म कुणाला जमणारच नाही, बघा मी आता तुम्हाला करूनच दाखवतो, ही आसक्ती. मला सगळ्यांनी छान म्हणा, मला त्याचा मोबदला मिळावा, मला माझ्या पगार वाढ व्हावी, मला प्रमोशन मिळावं, मला इन्क्रीमेंट मिळावं, मला ॲप्रेझल मिळावं, ही सगळी आसक्ती आहे. हे प्रोजेक्टनं मला जमतं आहे बघा, मी बॉसला करूनच दाखवतो, ही आसक्ती आहे. कर्म कराच, छानच करा, पण आसक्तीने नको. तर कसं करायचं आहे? अभिरतीने करायचं. काही कर्म बघा, तुम्हाला आम्हालासुद्धा काही कर्म करण्यात आनंदच मिळतो. कर्म आहे, दमवणारं आहे, श्रमवणारं आहे, पण आनंद इतका आहे ना की त्या श्रमाचं काही वाटतच नाही, उलट अजून करावंसं वाटतं. कुठलंही कर्म घ्या, स्त्रियांची घ्या, पुरुषांची घ्या, एखादं कर्म इतकं आपल्याला आवडतं की त्याच्यामध्ये आपण तल्लीन होतो की कशाचा तहानभुकेचा सुद्धा कधीकधी विसर पडतो. अगदी गार्डनिंग असेल, एम्ब्रॉयडरी असेल, स्वयंपाक असेल, इतकी मजा वाटते, इतका आनंद मिळतो. किंवा पुरुषांची सुद्धा अगदी एखादं ऑफिसचं मोठं काम असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादं संशोधन असेल, एखादं म्हणजे काय अंतराळवीराचं काम असेल, पण ते काम करताना तल्लीन की भुकेची वेळ. आणि अनेक आपण संशोधक आपल्याला कथा माहिती आहेत की काम करताना इतके तल्लीन होतात की आपण जेवलो का नाही ह्याचासुद्धा त्यांना विसर पडतो. ही आहे अभिरती. मग आता प्रत्येक काम अभिरतीने करायचे. कुठलं काम? दुसऱ्याचं नाही, ओढून घेतलेलं नाही, मला जे नेमून दिलं आहे. नियतंकुरु कर्मत्वम आपण खूप वेळा पाहिले. स्वकर्मणा तमभ्यर्च्य पुढेच येणार आहे. किंवा स्वभाव नियतं कर्म, किती वेळा सांगितलं आहे तुझं काम कर. किती सोपी आहे गीता हो, किती सोपी आहे. फक्त आपलं काम करायचं. आधी आपलं काम ओळखायचं, आपलं काम करायचं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाही, म्हणजे झालीच ना अभिरती. स्वे स्वे कर्मणी अभिरतः. मग काय होणार आहे? संसिद्धी लभते नरः. मग काय होतं? संसिद्धी मिळते. कुणाला? नरः शब्द जपून वापरलाय बरं का. तुला मिळेल अर्जुना असं नाही म्हटलं. नरः संसिद्धी लभते. कुठल्याही माणसाला. बरं, नर म्हणजे हिंदू आहे का, भारतातला आहे का फक्त गीता वाचणार असं नाही. नरः अमेरिकेतला असो, ऑस्ट्रेलियातला असो, आफ्रिकेतला असो,
जो कोणी आपलं कर्म मनापासून करेल त्याला संसिद्धी, नुसती सिद्धी नाही म्हटलं, नुसती सिद्धी अष्टसिद्धी असू शकेल, ही संसिद्धी म्हणजे त्याच्याही वरची आहे, त्याच्याही वरची सिद्धी म्हणजे ही सायुज्यतामुक्त. काही तुम्हाला बक्षीस भौतिक स्वरूपातलं ऐहिक गोष्टीतलं बक्षीस मिळणं काही नाही, त्याच्यावरचं अतिशय लाख मोलाचं किंवा त्याही पलीकडचं दैवी काहीतरी मिळणार आहे. संसिद्धी लभते नरहा, नराला कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या संप्रदायाचा माणूस आहे नाहीच इथे सांगितलं. कुणीही आणि कुठलंही कर्म, झाडूवाल्याचं कर्मसुद्धा काही कमी नाही आहे बरं का. एखादा इंजिनियर आणि एखादा झाडूवाला याच्यात कोण श्रेष्ठ आहे? हा कोणी असू शकेल. किंवा एखादा अगदी दशग्रंथी ब्राह्मण आणि झाडूवाला, तुम्ही म्हणाला कशाची तुलना करताय? नाही, पण दशग्रंथी ब्राह्मणसुद्धा जर का अहंकारी असेल, गर्विष्ठ असेल किंवा त्याची कर्म न पाळणारा असेल तर त्याला सिद्धी मिळणार नाही, पण या झाडूवाल्याला मिळू शकेल. आपल्याला धर्मव्याध खाटिकाची कथासुद्धा मी एकदा सांगितली होती. कसायाला सुद्धा मिळू शकतो. महानंदा नावाची गणिका होती, तिला सायुज्य मुक्ती मिळाली, पिंगला नावाच्या गणिकेला मिळाली. प्रत्येकाला ज्याला स्वतःचं कर्म उत्तम करता येतं त्याला संसिद्धी मिळणार. चला आता आपल्याला जरा बरं वाटलं की आपलं कर्म आपण छान करायचं, हे लक्षात ठेवायचं. कोणाशी स्पर्धा नाही, कुणाशी द्वेष नाही, ईर्षा नाही, मत्सर नाही, कुठे कुणापेक्षा पुढे जायचं नाही, ह्याला खाली खेचायचं नाही, त्याला टोचायचं नाही. मला स्पर्धा करायची ती फक्त माझ्याशी. माझं कर्म मी उत्तम प्रकाराने पार पाडीन. आणि सिद्धीसाठी सुद्धा नाही बरं का. जरी इथे सांगितलं असलं सिद्धी मिळेल तोही हेतू ठेवायचा नाही, फक्त कर्म करत राहायचं. गोरा कुंभारांनी काय केलं, सेना न्हाव्यांनी काय केलं, नरहरी सोनारांनी काय केलं? अहो सगळ्यांनी फक्त आणि फक्त आपलं कर्म हाच आपला धर्म मानला, तोच देव मानला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तोच विठ्ठल आहे. काय पंढरपूरला सुद्धा गेले नाहीत बरं का सावतामाळी, जवळ राहतं ते पंढरपूरपासून, पण एकदाही त्या विठ्ठलाच्या दर्शनाला सुद्धा गेले नाहीत. त्यांनी या कांदा मुळा भाजीमध्ये पाहिला ना परमेश्वर. गोरा कुंभाराला ते थापता माती मळता त्याच्यात दिसला त्यांना परमेश्वर. कबीराचे शेले विणताना त्यांना त्याच्यावर रामनाम दिसलं. रामच माझं शेला विणतोय असं त्यांना वाटलं. जनाबाईचे सगळ्यांनी आपली कर्म सोडली नाहीत. मग कर्म सोडायचंच नाही आहे. स्वे कर्मणी अभिरतः, अभिरती पाहिजे, आसक्ती नको. संसिद्धी लभते नरहा स्वकर्म निरतसिद्धी. आता तुला सांगतो अर्जुना, हे मी आधी एक स्टेटमेंट केलं, आता तुला सांगतोस स्वकर्म निरतसिद्धी. स्वकर्मामध्ये निरत असताना सिद्धी कशी मिळते आता ते मी तुला सांगतो. यथाविंदती, जशी मिळते तच्छृणु, ते तू आता ऐक. आता ते तुला मी ह्याच्या पुढे सांगतो की स्वतःचं कर्म उत्तम प्रकारानं केलं तर सिद्धी मिळणार म्हणजे मिळणारच. मग आता कुठलंही कर्म कमी प्रतीचं नाही आहे, कमी प्रतीचं नाही आहे. आत्ताच आपण पाहिलं ना, शेती करा, व्यापार करा, परिचर्या करा, ब्राह्मणाची कर्म करा, तुम्ही कुठलंही कर्म करा जे तुमचे स्वभावतः गुण आहेत ते कर्म तुम्ही कराल तर निश्चितपणाने सिद्धी प्राप्त होणार आहे. कोणापेक्षा मोठं व्हायचं नाही आहे मला. माझं कर्म आणि आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं तुझं कर्म कुठलं. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः स्वभाव नियतं. सगळीकडे सांगितलं आहे तुझ्या स्वभावानुसार कर्म कर. मग आता इतका भगवंतानी इतका स्पष्ट संदेश दिला आहे, जागं व्हायला पाहिजे की नाही. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत, स्वामीजींचा संदेश आहे. स्वामी विवेकानंदांनी या भारतातल्या तरुणांना सांगितलं जागे व्हा, उठा, उत्तिष्ठत जाग्रत, जागे व्हा, प्राप्यवरान निबोधत. हे सगळं जाणून तुमचं काम तुम्ही करा. म्हणजे पुढे काहीच दूर नाही आहे, काहीच अवघड नाही आहे, काहीच कठीण नाही आहे. अगदी ईश्वरी साक्षात्कारसुद्धा सहज शक्य आहे. आपल्या कर्मामध्येच आपल्याला तो भेटणार आहे असंही म्हटलेलं आहे.
आता हे सगळं करत असताना म्हणजे अनेक गोष्टी याच्यामध्ये येतील, आपण बघणारच आहोत पुढे पुढे. आता पुढचे जे 3-4 श्लोक आहेत हे सुद्धा या कर्माबद्दलच सांगितले. स्वकर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय हे सांगता सांगता भगवंत आपल्याला या वाटेने बोट धरून पुढे नेणार आहेत. बोट धरून, बरं का, खरंच सांगते मी, हे फक्त म्हणायचं म्हणून म्हणत नाही. परमेश्वर भगवंत आपलं बोट धरून आपल्याला त्या सिद्धीपर्यंत नेणार आहेत. अर्जुनाला सांगतायत आणि अर्जुनाला काय सांगतायत ते आपल्याला ऐकायला मिळतं. हेच आपलं केवढं मोठं भाग्य आहे. त्यामुळे याच्या पुढेही आपण हाच विचार करणार आहोत. आज मला वाटतं 45 श्लोक झाले आणि भाग आहे, स्टडी सेशन आहे 146वा. आज इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढचे काही श्लोक बघूया. हे श्लोक आज 3 झाले तेवढे म्हणते आणि मग प्रार्थना म्हणूया. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्चक्षात्रं कर्मस्वभावजं कृषिगौरक्षवाणिज्यं वैश्यकर्मस्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर्लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. हे 3 श्लोक आज झाले आणि प्रार्थना म्हणूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.